बरेच जण असे आहेत की त्यांच्या खूप सुंदर उपासना चालू असतात आणि अचानक त्यांच्या उपासना थांबतात आणि नेमकं त्याच वेळेस कळत नाही की असं का घडतंय. देवाची मर्जी आपल्यावरची निघून गेली आहे का? देव आपल्यावर रागावलेले आहेत का? हा एक गहन प्रश्न सतत आपल्या मनामध्ये चालू राहतो. तर मंडळी, अतिशय ईश्वराशी जोडला गेलेला असा हा व्हिडिओ बनणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी माझी प्रार्थना कायम असेल. मंडळी, एक तर असतं की आपण सतत रुटीनमध्ये एक टाईम ठरवून आपल्या देवाची उपासना करत असतो, तेव्हा आपल्याला वाटतं की ईश्वराशी आपण जोडले गेलेलो आहोत. आणि नेमकं अचानक आणि खंड पडतो किंवा काहीतरी काम येतं, त्या दिवशी उपासना राहते. अचानक कोणीतरी येतं आणि उपासना राहते. मनामध्ये मात्र ती खंत राहते की बाप रे, मला आज वाचायचं होतं, माझ्या उपासना आज राहिल्या, मी वेळेत करू शकली नाही. आणि वेळ निघून जातो आणि आपण आपल्या मनामध्ये त्या गोष्टींचा विचार करून दुःख आणि गिल्ट हे दोन्ही पचवत राहतो. पण मंडळी, खरं सांगायचं ना, तर जेव्हा तुमच्या उपासना थांबतात, जेव्हा तुमच्या उपासनांमध्ये सातत्याने खंड पडतो ना, त्या क्षणाला त्या ईश्वराने ठरवलेलं असतं की तुम्हाला वेगळ्या मार्गाशी जोडायचं आहे. तर ते जोडण्याचे अनेक मार्ग आहेत ईश्वराशी. फक्त तुम्ही उपासनेला बसलात, तुम्ही काहीतरी केलं किंवा वाचलं, आरती ओवाळलीत, पारायण केलीत, म्हणजेच तुम्ही ईश्वराशी जोडले गेलेले आहात, हा भ्रम मात्र चुकीचा आहे. नाम जप आपण करत असतो. नाम जप आपल्या रुटीनमधल्या काही वाचन असतं आपलं देवाचं, आपली बैठक असते एक सातत्याची, बरोबर ना? आणि ते नेमकं कुठेतरी थांबतं आणि ते थांबल्यावर मनामध्ये पडलेले अनेक प्रश्न, त्याची आज तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत. अजिबात घाबरून जायचं नाही आहे की देवाने माझा हात सोडला का? का बरं देवाने माझ्याकडनं आता माझी सेवा नको आहे का देवाला? का माझ्या सारख्या एका पामराला देवाने असं करावं? बरोबर ना? देवाने ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं. पण मंडळी, हे देवानेच ठरवलेलं आहे की तुमच्या उपासनांमध्ये खंड पडतोय. देव तुम्हाला वेगळ्या वाटेवर घेऊन जात आहे. आत्तापर्यंत तुम्ही वाचन करत होता, बैठक ठेवत होता, मेडिटेशन करत होता, नामजप करत होता, पण आता देवाने तुम्हाला वेगळा मार्ग दिलेला आहे. देवाने सांगितलेलं आहे की आता तू आत्तापर्यंत शब्दांशी जोडला गेला होतास, उपासनेशी जोडला गेला होतास, नामजपाशी जोडला गेला होतास, आता तू स्वतःशी जोडला जा. हा एक दुसरा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही देवासमोर आसन मांडून जेव्हा बसत असाल आणि तेव्हा तुम्हाला काहीच वासावंसं वाटत नसेल, तुम्हाला जप करावासा वाटत नसेल ना, तरीही त्या क्षणाला मात्र आपण फार शांत बसायचं. ते मौन असतं ना, ते पण तुम्हाला ईश्वराशी जोडतं, हे लक्षात घ्या. कारण मौनाची ताकद आहे ना, ती अलौकिक आहे आणि ती शब्दात मला वर्णन करता येणार नाही अशी ताकद आहे. तेव्हा तुम्ही जे शांतपणे मौनामध्ये जरी बसलात ना, तेव्हा डोळे बंद केलेत तरीही कुठेतरी तुम्ही त्या देवाशी संलग्न होता, त्या ऊर्जेशी कनेक्ट होता. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. देवाने तुमच्या उपासनांमध्ये, नामजपामध्ये तुम्हाला थांबवलेलं आहे. याचंच कारण हे आहे की देव तुमची परीक्षा पाहतोय. आणि नेमकी का परीक्षा पाहतोय, कुठली परीक्षा पाहतोय? तर देव तुमच्यातला त्याला अहंकार काढून घ्यायचा आहे. देवाला पाहायचं आहे, त्या ईश्वराला पाहायचं आहे की ऐहिक सुखासाठी तू माझी भक्ती करत होतास, बरोबर? आणि आता तू भक्ती करत नाही आहेस, तुझी कुठलीच उपासना होत नाही आहे, जप होत नाही आहे, तरीही तू मला आठवतोयस का? आणि जेव्हा हा क्षण येतो किंवा हा मार्ग येतो किंवा ही वेळ येते, तेव्हा खरंच देव तुमची परीक्षा पाहत असतो. देव सर्वात प्रथम तुमच्यातला अहंकार काढून टाकतो. अगदी मी आवर्जून सांगेन सगळ्यांना की जर कोणी योगी कथामृत हे जर पुस्तक वाचलं नसेल ना, तर प्लीज सगळ्यांनी हे पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये खूप सुंदररित्या योगी महाराजांनी हे समजावलेलं आहे की देव तुमचा कधीच हात सोडत नाही. देव सदैव तुमच्याबरोबर असतो. जसं शाळेत जाताना पहिला आपला वर्ग असतो, म्हणजे आपण नर्सरीत, बालवाडीत जेव्हा जातो, तेव्हा आई किंवा आपले वडील दोघंही आपल्याबरोबर येतात. कारण तेव्हा त्यांना माहीत असतं की आता हे बाळ वेगळ्या वाटेवर जाणार आहे. तेव्हा तिथे पहिली वेळ अशी असते की आपली आई वडील कुठेतरी तुम्हाला दुसरा कोणाच्या तरी सुपूर्द करतात, अनोळखी व्यक्तीच्या सुपूर्द करतात. कारण तेव्हा तुम्हाला नवीन मार्ग गाठायचा असतो, तुम्हाला त्या तुमच्या करिअरचा उच्चांक गाठायचा असतो. तसंच आपल्या या ईश्वराच्या भक्तीमध्ये आहे.
तुम्हाला वेगळ्या वाटेवर नेण्यासाठी देव त्या क्षणाला तुमचा हात सोडतो, कारण देवाला माहीत आहे की आता तुम्ही परिपक्व झालेले आहात। आता पहिली पायरी ही आहे मीपणा काढून टाकायची, आणि जेव्हा तो मीपणा निघणार असतो ना, त्या क्षणाला तुम्ही शांत होता, तुम्हाला कुठल्याच गोष्टींचा फरक पडत नाही। तुम्ही आधी भयंकर जरी भडकू असाल ना, पण हळूहळू ना तुमचं मन एकदम शांत झालेलं असतं। एक विचारांमध्ये स्तब्धता आलेली असते, विचार प्रगल्भ झालेले असतात, कुठल्याही गोष्टींची खंत वाटत नाही, कुठल्याही गोष्टींवर पटकन रिॲक्शन द्यावं हेही वाटत नाही, कारण तुम्ही एका वेगळ्या अलौकिक मार्गावर आहात आणि जिथे तुम्हाला देवानं ईश्वरानं तिथे नेलेलं आहे। म्हणून सर्वात प्रथम आपल्यातला मीपणा देव काढतो, आणि मीपणा जेव्हा देव काढतो ना, त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या आत्म्याशी जोडले जाता, आणि हा जो आत्मा असतो ना, हा तुम्हाला वेगळ्या वाटेवर घेऊन जातो। जोपर्यंत तुम्ही तुमच्या आत्म्याशी जोडले जात नाही ना, तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराच्या भक्तीची खरी वाट मिळतच नाही। आत्तापर्यंत आपण फक्त तासनतास बसून पारायणं केलेली असतात, उपासना केलेल्या असतात, सगळं केलेलं असतं, आणि आपल्याला वाटत असतं वाह, मी माझ्या भगवंताचं काय काय करते, माझा भगवंत माझ्या मनाशी जोडला गेलेला आहे, माझ्या विचारांशी जोडला गेलेला आहे, मला हवे नको ते माझा भगवंत देतो, बरोबर ना? पण मंडळी, त्याच्या पुढची पायरी ही आहे की तुम्ही उपासना करतच नाही, तुमचा आपोआप खंड पडायला लागला आहे आणि आपण घाबरून जातो। पण ती खरी वेळ अशी असते की देव तुमच्याशी जास्त जवळीक साधतो, कारण तेव्हा तुम्ही अंतर्मनाने, आत्म्याने, मनापासून त्या देवाशी जोडले जाता, कारण तेव्हा तुम्ही ऐच्छिक सुखांसाठी, कुठल्याही सुखसोयींसाठी, ऐश्वर्यासाठी देवाशी नाही जोडले जात। तेव्हा फक्त आणि फक्त तुम्ही मनाच्या शांतीसाठी देवाशी कुठेतरी जोडलं जायचं आहे, मला माझ्या भगवंताशी बोलायचं आहे, मला माझा भगवंत सतत जवळ हवे आहे, त्या ऊर्जेमध्ये जाता। आणि ईश्वराशी जोडलं जाणं म्हणजे एक अलौकिक प्रचंड ऊर्जेचा एक स्रोत स्वतःशी जोडून घेणे आहे। तर अशा अनेक मंडळी आहेत की ज्यांना हा प्रश्न पडलेला असतो की का असं होतंय, का देवाला आमची भक्ती आवडत नाही आहे का? तर मंडळी, असं नाही आहे, देवाला तर तुमची भक्ती प्रचंड आवडती आहे, फक्त देवाने हलकेपणा तुमचं बोट धरून तुम्हाला वेगळ्या वाटेवर आणून ठेवलेलं आहे, कारण तिथून तुमचा खरा भक्तीचा प्रवास सुरू होतो। देव तुम्हाला स्वतः मार्ग दाखवतो। जेव्हा तुमच्या मनाची आतली पातळी तुम्ही गाठता, त्यावेळेस तुम्ही खरे देवाशी जोडले जाता, आणि तेव्हा ही वेळ येते ना, त्या क्षणाला तुम्हाला कळेल की हा क्षण मी शोधत होते, किंवा हा क्षणच मी शोधत होतो, आणि हाच क्षण मला माझ्या आयुष्यात हवे होता, आणि प्रचंड अशा वेगळ्या विश्वाशी मी जोडली गेलेली आहे। आणि ते विश्व म्हणजे ईश्वराशी जोडलं जाण्याचं विश्व, म्हणजे भक्तीचं, मनापासून केलेल्या त्या भक्ती रसाचं विश्व, जे तुमच्याशी जोडलं गेलेलं आहे। त्यामुळे आधीच्या उपासनांमधला हा भगवंताने त्याचं बोट काढून घेतलेलं आहे, तुम्हाला आता सोडलेलं आहे की आता तू तुझ्या आत्म्याबरोबर चाल बाबा, तू त्या पातळीचा उच्चांक गाठ जिथे तुला जायचं आहे। आणि मी खरं सांगू ना, की जेव्हा हे घडतं ना तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे, आनंद व्हायला पाहिजे, कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना, कारण याचाच अर्थ देवाचं तुमच्यावर लक्ष आहे, देवाची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्याशी एका वेगळ्या लेवलला, एका वेगळ्या पातळीवर जोडलं जाणं फार गरजेचं असतं, असं देवाला वाटतं, आणि म्हणून देव तुम्हाला या मार्गावर आणतो। तर मंडळी, अजिबात दुःख वाटून घेऊ नका, कुठल्याही गोष्टीचा मनामध्ये एक वेगळा त्रास करून घेऊ नका की माझ्याच बाबतीत का घडलं, मीच अशी होते का, माझ्याच बरोबर असं करायचं होतं का, देवाला माझी भक्ती नको आहे का? असं अजिबात नाही आहे। देव तुमचा हात कधीच सोडत नसतो, फक्त तो तुम्हाला कळत नाही, आणि तो कळत नाही म्हणजेच कुठेतरी अजून आपण ह्या भौतिक जगाशी जोडले गेलेलो आहोत। पण ज्या क्षणाला तुम्हाला कळेल की नाही, माझ्या ईश्वराने माझा हात सोडलेला नाही आहे, माझं बोट सोडलेलं नाही आहे, तो सदैव माझ्याबरोबर आहे, आणि तो माझ्याशी बोलतो, तो माझ्या जवळ आहे, तो माझ्या या मनाच्या चिंतनामध्ये आहे, मग पहा तुम्हाला एका वेगळ्या विश्वाची अनुभूती येईल। आणि जर ती अनुभूती तुम्हाला घ्यायची आहे तर कुठल्याही गोष्टींचं वाईट वाटून घेऊ नका, स्वतःला त्या फ्लोमध्ये सोडून द्या, म्हणजे भगवंत तुम्हाला बरोबर तुमची नैया पार करेल। तर मंडळी, अतिशय असा हा विषय आहे ना की अनेक जणांना पडलेला प्रश्न आहे, तेव्हा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे, म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला म्हणजे त्यांनाही एक वेगळा नवीन भक्तीचा मार्ग मिळेल।
आणि तुम्हालाही असे काही त्रास होत असतील, तुमच्या भक्तीमध्ये काही अडचणी येत असतील, तुमच्या उपासनेमध्ये काही अडचणी येत असतील ना, तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा की असं कोणाकोणाबरोबर घडतंय. आले लक्षात? आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर त्याला लाईक करायचं आहे. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे आणि ज्यांना हवे आहे की वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी माहिती घ्यायची आहे, ज्ञान वाढवायचं आहे, ईश्वराशी जोडलं जायचं आहे आणि वेगवेगळे उपाय, रेमेडीज, असं सगळं तुमचं आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या आहेत तर मिस्टिकल एराशी जोडलं जाण्यासाठी सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. म्हणजे अशा सुंदर सुंदर व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, कॉमेंटमध्ये मला लवकर सांगायचं आहे आणि पुन्हा मी खूप छान विषय घेऊन तुमच्यापर्यंत लवकरच येणार आहे. आणि डिस्क्रिप्शन बघायला कधीच विसरायचं नाही. पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.